मार्गदर्शन केले. जयेश नागवदा पुन्हा एकदा तुमचं स्वागत. चांगला खेळ केला. चला पंच आम्ही वारंवार सूचना करतो, पंच एवढा वेळ घ्यायचा ना प्लीज. अगदी मर्यादित वेळेत हे षटक संपवायचं आहे. वारंवार आम्हाला सूचना करायला लागतात. तुम्ही सिनियर पंच आहात दीपक जाधव साहेब, वेळ घेऊ नका प्लीज. चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पहिला चेंडू अगदी पंच कळत होते डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू 1 धाव मिळते. 1 या धावाने श्री गणेश होते. आंबेगाव स्पोर्ट्स संघ आपला अतिरिक्त खेळाडू नाही आणि आमच्यापर्यंत नाव पोहोचवत जात नाही याची दक्षता घ्या. ही आपण लाईव्ह स्पर्धा दाखवतो याची सुद्धा नोंद घ्या. अदरवाईज कमिटीच्या नियमानुसार आपल्याला सुद्धा पेनल्टी देण्यात येईल. प्लीज आमच्याकडून नाव तर पोहोचवा. दुसरा चेंडू आणि चेंडूवरती चांगला फटका खेळला आहे. गोलंदाज स्वतः चेंडूवरती होते पण ते 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण होईल का? नॉन स्ट्राईकला फेकली आणि पंचांचं बोट आकाशाकडे म्हणजेच होते विकेटचा पतन. क्रिकेटमध्ये आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. धावचीच्या स्वरूपात होते फलंदाज बाद. अगदी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नव्हता पण नॉन स्ट्राईकच्या खेळाडूनं जागा सोडली आणि होतो विकेटचं पतन. पहिला झटका लागला जातो तो आंबेगाव संघ. प्लीज संघनायक आपल्या खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचविण्यात प्लीज याची नोंद घ्या. ही लाईव्ह स्पर्धा आपण दाखवतो याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. कारण आपला अतिरिक्त खेळाडू कोणी नाही आणि खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जात नाहीत. पंच 2 मिनिटं खेळ थांबवा कारण आम्ही वारंवार सूचना करतो आमच्यापर्यंत नाव पोहोचलं जात नाही. शंकर धावचीत म्हणजेच क्रिकेटची आत्महत्या पाहायला मिळते. शंकर यांच्या माध्यमातून धावचीचा प्रयत्न फसला त्यांचा आणि पहिला धक्का लागला तो आंबेगाव स्पोर्ट्स संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. शंकर यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या स्वप्नीलच्या मधल्या खंडावरती आता जबाबदारी असेल कारण धावचीच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होतोय. पंच दीपक सर आमच्याकडे वकील त्यांचा हात समांतर रेषेला म्हणजेच अवांतर धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोचते धाव फलकावरती 1 बाद 3. अगदी चांगलं षटक हाताळावं लागेल या गोलंदाजाला कारण एक विश्वासानं हे षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केल्याने कारण याचा विश्वास सार्थ ठेवावा लागेल. अगदी निर्धाव चेंडून सांगता येतो सहज चेंडू जाऊन स्थिरात होतो प्रेक्षकाच्या हातात. चांगले कमबॅक केले ते गोलंदाज ज्ञानेश्वर यानं. पंच पुन्हा एकदा वकील म्हणजेच अवांतर धाव. नियम क्रमांक 22चे उल्लंघन सातत्याने या गोलंदाजाकडून होतं. या अवांतर धावा रोखाव्या लागतील या गोलंदाजाला कारण अवांतर धावा देऊन त्यांना धावफलक पोहोचतो 1 बाद 4. फटका खेळला क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली परंतु त्याच्या आवाजाच्या बाहेरचा चेंडू पण 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दुसरी धाव पूर्ण होईल का? आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. 2 धावाच्या साह्याने 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. 1 बाद 6. अजून या षटकातील चेंडू बाकी असतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुलका चेंडू पंचवर्षिकात न म्हणजेच असेल हा फ्री याची फलंदाजी नोंद घ्यायचे. फ्रीचा चेंडू अगदीच लॉलीपॉप चेंडू होता पण त्या चेंडूवरती आक्रमण करता आलं नाही ते फलंदाजाला. अजून या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत आणि हा चेंडू मात्र फ्रीचा चेंडू असेल. अगदी फ्रीचा चेंडू होता पण या चेंडूवरती फायदा उचलता आला नाही तो फलंदाज शंकर याला. आणि आता मात्र या षटकातील चेंडू बाकी आहेत. एक शेवटचा चेंडू निर्धाव टाकेल का? त्या शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका येईल. सर दिसेल फटका खेळा क्षेत्ररक्षक आहे तिथं. 1 धाव पूर्ण चांगली क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. दुसरं नॉन स्ट्राईकच्या खेळाडून जागा सुटली क्षेत्र फलंदाजचं लक्ष नव्हतं आणि नॉन स्ट्राईकला पेटी केली आणि पंचांचं बोर्ड आकाशाकडे म्हणजेच पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का लागला जातो तो आंबेगाव स्पोर्ट्स संघाला.
पहिले षटक संपते. पंच आम्हाला करतायत टाटा बाबा म्हणजे ते षटक समाप्तीचा इशारा करतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2-8. आता मात्र कुठेतरी आंबेडकर स्पोर्ट्स संघ अडचणीत खेळताना दिसतोय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अकोला स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाज सुनील आकाश यांच्या खांद्यावरती जबाबदारी करणं एक चांगला गोलंदाज म्हणून आकाशने सुद्धा नावलौकिक मिळवलंय. तेच गोलंदाजी मार्गवरती आकाश आणि आंबेडकर स्पोर्ट्स संघाकडून नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. सुनील यांच्या खांद्यावरती जबाबदारी येऊन घेतली कारण सुनीलला कुठेतरी चांगल्या स्थितीत नेऊन ठेवावं लागेल. संघाला संघ कुठेतरी अडचणी सापडलाय आणि अडचणी सापडलेल्या संघाला सुनील बाहेर काढेल का? संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं असं या फलंदाजाकडे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते का अनुभवी गोलंदाज अकोला स्पोर्ट्स संघाकडून आकाश कशा पद्धतीची गोलंदाजी करतील एक सिनियर खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातंय. चला मॅचला करा सुरुवात. फार वेळ होतोय. पहिला चेंडूवरती पण खराब यष्टिरक्षण अगदी गोलंदाजाने संधी निर्माण केली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही. ते अकोला स्पोर्ट्स संघाला खराब यष्टिरक्षण पाहायला मिळालं. शिवाजी यानं मात्र संधी निर्माण केली होती अगदी पहिल्या चेंडूवरती पण ते संधीचं सोनं करता आलं नाही. चांगला एक गोलंदाज अनुभवी गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातंय. फुलटा चेंडू लॉलीपॉप चेंडू सरळ चेंडूला भिरकावून दिलाय. पंच काय वर्ष दंत आणि खणखणीत षटकार आणि या षटकांविषयी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 14. आता मात्र शिवाजीचं षटकांविषयी स्वागत केलं. पहिला चेंडू मात्र आकाश आणि आकाश यांचं स्वागत केलं होतं या षटकांविषयी. पहिला चेंडू मात्र चांगला फेकला होता आणि संधी निर्माण केली होती. त्यानंतर मात्र फलंदाजानं सरळ चेंडू भिरकावला 6 धावांच्यासाठी. या मात्र फलंदाजीने रोखून धरावं लागेल. त्या आकाश यांना अगदी त्याच्या पायामध्ये बैठा ठोकावं लागतील. अगदी टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. अगदी चांगला चेंडू होता पण फलंदाजाला चेंडू काही नीटचा खेळता नाही आणि चांगले कमबॅक आकाश यांचं. पहिला चेंडू वरती संधी प्राप्त झाली त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती षटकार तिसरा चेंडू चांगला कमबॅक अगदी चांगला नावाजलेला गोलंदाज एक मोठा क्रिकेटचा अनुभव असलेला गोलंदाजी मार्गवरती आकाश. काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. यष्टिरक्षण मात्र खराब आम्हाला यष्टिरक्षण पाहायला मिळतंय कारण एक चोटी धाव म्हणता येईल. एक धाव पूर्ण आहे एक या धावांविषयी एक या धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 15. अजूनही या षटकातून चेंडू बाकी असतील 2. काय सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते आकाश यांच्याकडून अजून 2 चेंडू मात्र निर्धार टाकले तर चांगली गोलंदाजी मानावी लागेल. ते आकाश यांची अगदी मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरलंय आंबेडकर स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. फुलटा चेंडू पंच काय दर्शवतील अगदी दोन्ही पंचांच्या मध्ये पंच वळतील आमच्याकडे म्हणजे तो नियम क्रमांक पुन्हा 22चं उल्लंघन होतंय. या 2 चेंडू मात्र चांगले हाताळावे लागतील ते आकाश यांना कारण एक चांगली गोलंदाजी राहील मैदानाच्या आतमध्ये. अगदी निर्धार चेंडूने सांगता होते. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू आकाश चांगल्या पद्धतीने हाताळले कारण चांगलं षटक हाताळलं. या चेंडूवरती धावा मिळतील. एकच यष्टिरक्षण वारंवार खराब होतंय आणि पंचांनी पुन्हा एकदा केलाय टाटा बाय बाय म्हणजे षटक समाप्तीचा इशारा येतोय. पंच दीपक यांच्याकडून अगदी नावाजलेले पंच या स्पर्धेला लाभलेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 17. 2-17 आणि शेवटच्या षटकाने हाणामारीचे षटक हाताळण्यासाठी अकोला स्पोर्ट्स संघाकडून कोण असला असा एक स्पेशलिस्ट गोलंदाज जो अगदी आकाशच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. चांगली गोलंदाजी अगदी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. या सुद्धा खेळाडू सातत्याने उल्लेख होतो की एक सिनियर खेळाडू अकोला स्पोर्ट्स संघाचा शेवटचं षटक हाताळतोय
नागेश पहिला चेंडू अगदी मिस्टामिन स्ट्रोक क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली झेल होईल का चांगला प्रयत्न मात्र चांगला राहिला होता या क्षेत्ररक्षकाचा आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण या 2 धावांच्या सहाय्याने 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय धावफलकावरती धावा जोडले जात आहेत 19 अगदी शेवटच्या षटकाने हाणामारीचे षटक चांगला फटकेबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये पुढील चेंडू हो फटका मात्र खेळाडू या फटक्यावरती धावा किती असतील एकच धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो एक या धावसंख्येवरती समाधान मानावं लागते एकेरी ओव्हरवरती मात्र भर दिला जातो आणि एक या धावाने धावफलक पुढे सरकतो संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते 2-20 अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी 4 चेंडूमध्ये कशा पद्धतीने फटके खेळले जातील हो आता मात्र यष्टीरक्षकाकडून चांगलं कोणतीही चुकी करत म्हणजे होतो विकेटचा पत्ता तिसरा धक्का लागतो तो आंबेडकर स्पोर्ट्स संघाला आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय नितीन सुद्धा एक अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातोय कारण ज्याच्यावेळी संघ अडचणीत आहे त्याच्यावेळी संघाला बाहेर काढणारा खेळाडू म्हणून त्याने ओळख निर्माण केली तोच नितीन मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चेंडू बाकी आहेत 3 आणि 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती अगदी जर नितीन चांगले फटके खेळले तर कुठेतरी सुस्थितीत संघ जाऊन पोहोचेल आणि ती किंमत त्याच्याकडून होईल का कारण चांगले शेवटचा हाताळतो तो गोलंदाजी मार्गावरती नागेश शेवटचं षटक आणि हे षटक महत्वपूर्ण षटक असताना चांगल्या पद्धतीने षटक हाताळतो गोलंदाज नागेश पुढील चेंडू नागेश यांचा हो पंधरा मात्र चेंडू का नीटचा खेळताना नाही अगदी निर्धाव चेंडू न सांगता होते अजूनही 2 चेंडू पंच सांगतील 1 धाव असेल 1 धाव ऍड केली जाईल धावफलकावरती अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 2 चेंडूवरती कशा पद्धतीने सामना करतो हो काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी शेवटचं षटक हाताळण्यासाठी कर्णधारांना आमंत्रित केला होता आणि त्या कर्णधाराचा विश्वास कुठेतरी सार्थ ठरवताना दिसतोय हा गोलंदाज शेवटचा चेंडू हो काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 21 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांचं लक्ष्य हो चालेल फक्त नाव पोचवा कोणी अगदी प्रथम फलंदाजी करत असताना आंबेडकर संघानं धावा बनवलेत 21 आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष ठेवले ते आटोली स्पोर्ट्स संघाकडून त्याला मैदान सोडायचं त्यांचं खेळाडूंना थांबू देऊ नका प्लीज दीपक सर आपणास विनंती असेल आणि आटोली संघाला सुद्धा विनंती असेल की ताबडतोब मैदान सोडा चला आंबेडकर संघ स्पीडअप घ्यायचा प्लीज विनंती असेल आंबेडकर संघ कर्णधार अगदी आमच्या विनंतीस मान देऊन कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आपली सेना घेऊन उतरतायत आणि आटोली संघ आपला सुद्धा विनंती असेल आपली सलामीची जोडी पटकन मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे कारण ही मानाची स्पर्धा आणि ही स्पर्धा आम्हाला अत्यंत कमी वेळेत संपवायची याची सुद्धा नोंद घ्या चला पंच आपणास आम्ही देखील वारंवार सूचना करतो आपण एक सिनियर पंच आहात फार वेळ घेऊ द्यायचा नाही टीमला कारण आजच्या स्पर्धेची जबाबदारी तुमच्यावरती असेल याची नोंद घ्या आयोजक कमिटीकडून आणि आटोली संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते एक सिनियर खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय ते दीपक आणि आकाश दीपक एक समालोचक म्हणून
काम पाहतो मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये तो दीपक आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल का, त्याच्या बॅट मधून एक मोठे फटके पाहायला मिळतील का, कारण एक नावाजलेली जोडी आटोली स्पोर्ट्स संघाची. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. आम्ही वारंवार विनंती करतोय आंबेडकर स्पोर्ट्स संघ, कारण प्रत्येक संघाला अगदी मर्यादित वेळ असेल आणि या मर्यादित वेळेतच हे षटक संपवायचं प्लीज विनंती असेल. दीपक सर आपणास विनंती आहे, वारंवार कमिटीकडून सूचना येतात. दीपक सर जरा आमच्या सूचनेकडे लक्ष असू द्या, कारण स्पीडअप घ्या, वारंवार या सूचना कराव्या लागतात. दीपक सर तुमच्यासारखे सिनियर खेळाडू अगदी आज मैदानामध्ये पंचांची भूमिका बजावत असताना या सूचनेकडे सुद्धा लक्ष तुम्ही द्यायचं आहे, विनंती असेल. चला आंबेडकर संघ वारंवार विनंती केली जाते की आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फार वेळ खर्च करायचा नाही, कारण अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. ही एकदिवसीय स्पर्धा मोरणा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये खेळत असताना सर्वच संघांचं अगदी आयोजक कमिटीकडून खूप खूप आभार. आंबेडकर संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज, चला आमच्याबरोबर नाव पोचवायचं गोलंदाजचं शंकर, प्लीज आंबेडकर स्पोर्ट्स संघ आमच्याकडून नाव पोचवा गोलंदाजचं. हे पहा आंबेडकर संघ थोडस गोलंदाजचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. तो कोण खेळला? नितीन, आणि नितीनला म्हटलं कानमंत्र दिला जातो तो संदीप ओरंडे यांच्यावरून, कारण संदीप ओरंडे यांना मात्र एक मोठा क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू, अगदी टेनिस क्रिकेट असेल आणि रबर बॉल याचा अगदी मोठा अनुभव असलेला एक अनुभवी खेळाडू, त्यांच्याकडून कानमंत्र दिला जातो या गोलंदाजाला. चला सुरुवात करायची आहे, स्पीडअप घ्या. स्ट्राईक वरती दीपक, हो पहिल्या चेंडूवरती अगदी मोठा फटका खेळला दीपक यानं, तर तो या चेंडूवरती एकच धाव, एक या धावांशी संघाचा श्रीगणेश होतो तो अटोली स्पोर्ट्स संघाचा. आता मात्र ज्या गोलंदाजानं अगदी चांगली गोलंदाजी केली होती तो फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आकाश. आकाशाच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण चांगली गोलंदाजी त्याचप्रमाणे चांगली फलंदाजी सुद्धा करावी लागली या खेळाडूला. हो काय होतं अगदी त्रिफळाची धाव फलंदाज बाद होतो, अगदी मोठी खेळी करण्याचा प्रयत्न होता, पण मोठी खेळी करताना अगदी जड अंतकरण हा फलंदाज एक तंबूचा रस्ता धरेल. आणि एक मी मगाशीच उल्लेख केला होता की संदीप ओरंडे यांच्यासारखे एक सिनियर खेळाडू, आणि या सिनियर खेळाडूनं वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना नितीन याला मात्र कुठेतरी कानमंत्र दिला होता, आणि तो कानमंत्र टीमच्या कामी आलेला दिसतोय. अगदी एक मोठा फलंदाज बाद करण्यात या गोलंदाजाला यश आलं. एक मोठा फलंदाज होता अटोली स्पोर्ट्स संघाला झटका लागला तो आकाश यांच्या रूपात, आणि आकाश यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर याच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी येऊन ठेपले, कारण एक मोठा फलंदाज मात्र बाद झाल्यानंतर ज्ञानेश्वरला एक जबाबदारीने खेळ करावा लागेल, एक जबाबदारी ओळखावी लागेल. अगदी चांगली गोलंदाजी नितीन, कुठेतरी कानमंत्र दिला होता संदीपनं, तो कानमंत्र उपयोगी आला या गोलंदाजचा. हो अगदी आडव्या बॅटने चेंडू खेळून काढायचा होता, पण बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता, तोपर्यंत एक धाव पूर्ण नॉन स्ट्राईकला फेकी केली, पण तो बॅकअप नव्हतं, बॅकअप असणं महत्वाचं आहे. आणि धाव मात्र पूर्ण होते, एक या धावांशी संघाची धावसंख्या पोहोचते 10 फलकावरती 1 बाद 2. अगदी चांगलं कमबॅक केले ते पहिलं षटक हाताळत असताना एक अनुभवी गोलंदाज नितीन सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. हो आता मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्याकडे जातात, म्हणजे पंचांच्या हात समांतर रेषेला अवांतर धाव. या अवांतर धावामध्ये नितीनला फक्त रोखावं लागतील, कारण अवांतर धावा पुढे जाऊन मागात ठरू शकतं. त्या अवांतर धावावरती भर द्यावा लागेल, आणि स्ट्राईकवरती एक स्फोटक फलंदाज म्हणून ज्याचा ओळख आहे तोच दीपक. अगदी समालोचन करत असताना सुद्धा त्याची मदत होते तोच दीपक. हो पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या टप्प्याच्या चेंडूचा सुरुवातीचा स्टेशन असतात. काय गोलंदाजी राहिली नितीन यांची, अगदी
अक्षरशः बेड्या ठोकल्यात या गोलंदाजानं. अगदी कौतुक केलं जातं या गोलंदाजाचं आंबेगाव स्पोर्ट्स संघाकडून. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू हो पुन्हा एकदा जोरदार अपील केलं जातं. पंचांना प्रश्न विचारले जातात परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी होता आणि त्यांचा दीपक यांनी फेटाळून लावलेलं या अपील मात्र जोरदार केलं. कुठेतरी दबाव वाढवण्याचा प्रयत्न होता फलंदाजावर. एक सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सुद्धा फलंदाजांनी सातत्याने उल्लेख करतोय की एक चांगला गोलंदाज म्हणून सन्माननीय आदरणीय मोरणा क्रिकेट असोसिएशनचे आमचे मोठे बंधू बबन वरंडे साहेब यांचं सुद्धा शुभ आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन बसायचं आहे. प्लीज बबन वरंडे साहेब आपण याचं मुख्य व्यासपीठावरती आणि या मॅचचा आनंद घ्यायचा. पुढील चेंडू नितीन यांचा हो पटका खेळा अगदी उत्तुंग तंत्रज्ञान खणखणी षटकार आणि या षटकाराविषयी संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 1-9. अगदी चांगली आणि पंच आम्हाला करतात टाटा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा करतायत. दीपक यांच्या माध्यमातून हा इशारा केला जातोय. सन्माननीय आदरणीय आमचे मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बबन वरंडे साहेब मी यांना विनंती करतो की त्यांनी मुख्य व्यासपीठावर येऊन बसायचं. दादा अगदी आपण वेळाचा वेळ काढून आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा मनाच्या अंतःकरणापासून आपले आभार. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घडवण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती आंबेगाव स्पोर्ट्स संघाकडून कोण असेल कारण नितीनने मात्र चांगली गोलंदाजी केली. एक चेंडू मात्र खराब लागला परंतु चांगली गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. आता मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवे असतील. गोलंदाज कोण आहे? गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज नारायण याच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी असेल. नितीनच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. ओ अगदी चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्यांना तो पण ते एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु दीपक यांनी मात्र नकार दिला आणि एक या धावाच्या साहाय्याने एक या धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा जोडले जात आहेत 10. अगदी चांगली सुरेख गोलंदाजी आंबेगाव स्पोर्ट्स संघाकडून पाहायला मिळते. मोठे फटके खेळण्यापासून रोखून धरले या खेळाडूंना. त्यांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकले. हो अगदी सरळ पॅटी चेंडू खेळून काढला. हेलिकॉप्टर शॉट म्हणावं लागेल. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता तो मी करत काय होतं परंतु नॉनस्टॉपचा खेळाडू सुरक्षितरित्या पूर्ण एकच धाव मिळते. एक या धावाने धावफलक पुढे सरकतो. संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 11. एकेरी दूर अजूनही 11 धावांची गरज. हो चेंडू भिरकावला परंतु षटक आहे. चेंडू खाली झेल होईल का आणि झेल जमिनीला दान केला जातोय. अगदी गोलंदाजानं संधी निर्माण केली होती पण त्या संधीचं सोनं करताना आले नाही ते आंबेगाव स्पोर्ट्स संघाच्या क्षेत्ररक्षकांना. चांगली गोलंदाज अगदी मोठ्याच्या क्षणी या कॅच सोडला. कॅच विन मॅच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये आणि अगदी मोठ्याच्या क्षणी तुम्ही कॅच सोडता म्हणजे कुठेतरी मॅच सोडता असं समीकरण होतंय क्रिकेटमध्ये. आणि अगदी क्षेत्ररक्षकाला कानमंत्र दिला जाईल कारण त्याच्याकडून ही चुकी होते. ही अशी चुकी करून चालणार नाही. करणं झेल पकडावं लागेल. झेल जर तुम्ही पकडलं तर मॅच मध्ये तुम्ही विन होऊ शकता याची सुद्धा नोंद घ्या. हो चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पण ते पंच आमच्याकडे वाटतात. पंचांचा हात समांतर रेषेला म्हणजे अवांतर धाव. या मात्र धावा कुठेतरी रोखावं लागतील. या धावा पुढे जाऊन तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतात. अगदी आपल्या कल्पक बुद्धीनं सुरेख गोलंदाजी करावी लागेल. हो काय फटका खेळ क्षेत्ररक्षक आहे. चेंडू होईल का परंतु क्षेत्ररक्षक वगैरे पंबल झाला आणि येतोय. त्यांचं काय दर्शवतील या चेंडूवरती त्यांचा आमच्याकडे निर्णय कळतील आणि येतोय बंधन आणि खणखणचा चौकार आणि या चौकाराशी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 17. या चौकाला मात्र कुठेतरी अटल स्पोर्ट्स संघाचा आत्मविश्वास मात्र नक्कीच वाढला आणि गोलंदाजीवरती मात्र दडपण. हो यष्टरक्षक वारंवार चुकी होते. यष्टरक्षकाकडून अशी चुकी करून चालणार नाही कारण एक दीपक सारखा खेळाडू आणि त्याला कुठेतरी रोखून धरावं लागेल. अजूनही एक चेंडू लेग बाय. पंच काय आउट का? पंच आउट आहे म्हणजेच फलंदाजाचा पाय लागला यष्टींना आणि आउट होतात म्हणजे किती अगदी काळजीपूर्वक पंचगिरी
खेळाच्या माध्यमातून अगदी कावळ्याची नजर असते तशी पंचांची नजर आणि फलंदाजाला बाद घोषित करतात. म्हणून मी वारंवार उल्लेख करतो या दोन्ही पंचांचा, कारण मोरणा क्रिकेट असोसिएशनला अगदी चांगले पंच म्हणून हे दोन जोडी काम पाहतात. दीपक सारखा फलंदाज अगदी मोठ्या क्षणी बाद होतोय. कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केलं होतं दीपकनं, परंतु आता मात्र माघारी यावं लागतं. वेगळीच चूक झाली आणि यष्टनला पाय लागला आणि बाद होतो हा फलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज जातो अटल स्पोर्ट्स संघाकडून नामदेव. अगदी एक जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल. आणि हे 2 षटक संपले का? नाही, एक बॉल आहे. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे पंच. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हवेत. 5-7 चेंडूमध्ये नाही, एक बॉल आहे. 7 बॉल 5 पाहिजे. 7 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. हो, पटका खेळाय, काय होईल? फेकी होईल का नॉन स्ट्राईकला? आणि चुकी होते, फेकी झाली नाही तोपर्यंत एक धाव पूर्ण आणि हे षटक संपतंय. त्यांचा आम्हाला इशारा करतायत हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 18. 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज अकोली स्पोर्ट्स संघाला आणि या 4 धावा रोखण्यासाठी आंबेडकर स्पोर्ट्स संघाकडून कोण असेल स्पेशलिस्ट गोलंदाज आणि कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल? कारण टेनिस क्रिकेट खेळत असताना, रबर बॉल क्रिकेट खेळत असताना अशा सुद्धा धावा रोखल्या गेल्यात आणि या धावा रोखण्यासाठी कर्णधार आमंत्रित करतोय गोलंदाजचं नाव सुनील याच्यामध्ये खांद्यावरती जबाबदारी असेल, कारण त्याला फक्त 4 धावा रोखायचे आहेत. समस्त आंबेगावचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिले या गोलंदाजावरती. हो, पहिला चेंडू करतो, फटका मात्र क्षेत्र आहे चेंडू खाली आणि अगदी झेल टिपला जातो, सुरेख झेल टिपला जातो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अजूनही रंगतदार सामना पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठे? गोलंदाजी मारते होती गोलंदाज. काय ते नाव? गोलंदाज नाव काय? सुनील अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. अगदी मोठ्याच्या क्षणी ही विकेट आणि रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. 5 चेंडूमध्ये विजयासाठी 4 धावांची गरज. दोन्ही संघांना 50-50 चान्स. मी मगाशी या गोलंदाजाचा उल्लेख केला होता की समस्त आंबेगडचे ग्रामस्थ गावकरी यांचं लक्ष लागून राहिले आणि जर या धावा रोखल्या या गोलंदाजानं तर मात्र आजच्या या स्पर्धेचा हिरो ठरू शकतो हा गोलंदाज. हो, काय गोलंदाजी, परंतु पंच कळतील की 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी सर आणि 3 चेंडूमध्ये विजयासाठी धावा. 4 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 चेंडूमध्ये 3 धावांची गरज. अगदी हा चेंडू मात्र महत्वपूर्ण चेंडू असेल या गोलंदाजाचा. हो, पुढे खेळायचा प्रयत्न होता तोपर्यंत 1 धाव पूर्ण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि आता मात्र चेंडू बाकी आहेत 3 आणि 2 धावांची गरज. अगदी अटीतटीचा सामना. हा चेंडू मात्र गोलंदाजावर नेतावर चेंडू टाकावा लागेल. हा जर चेंडू नेतावर टाकला तर कुठेतरी फलंदाजावरती दबाव निर्माण होऊ शकतो आणि या चेंडूवरती जर फटका आला तर मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघावरती दबाव निर्माण होऊ शकतो. अगदी अटीतटीचा सामना. दोन्ही टीमने अगदी चांगला खेळ केला, कारण आंबेगाव स्पोर्ट्स संघाची सुद्धा धावसंख्या कमी असताना मात्र चांगली गोलंदाजी केली त्यांनी आणि अकोली स्पोर्ट्स संघात सुद्धा अगदी कडवं आव्हान दिलं. हो, मिस्टर क्षेत्ररक्षक आहे पण तो पण 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी जागा सोडल्या, फेकी झाले नॉन स्ट्राईकला. काय होईल बघतोय पंच, काय असेल पंच? धाव पूर्ण असेल का? आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण. हे पहा, मॅच विन झालेले अकोली स्पोर्ट्स संघानं अटीतटीच्या सामन्यात विजय प्राप्त केलेला आहे. आंबेगाव स्पोर्ट्स संघानं सुद्धा चांगली आपलं क्षेत्ररक्षण केलं, परंतु कुठेतरी शेवटच्या क्षणी त्यांना हा सामना गमावा लागतोय. आता कोणाची मॅच असेल दादा? आता यानंतर क्वार्टर फायनल
यानंतर क्वार्टर फायनलचा हा सामना आटोली विपक्ष अमृत स्पोर्ट्स संघ, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचा या ठिकाणी, आणि आयोजक कमिटीला विनंती असेल की ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल त्या मान्यवरांनी व्यासपीठावरती यायचं. मोरणा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमचं लाडकं व्यक्तिमत्व बबनदादा वरंडे साहेब, आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं. क्वार्टर फायनलचा सामना आणि हा क्वार्टर फायनलचा सामना अमृत स्पोर्ट विपक्ष आटोली अगदी मोरणा क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा अगदी दबदबा निर्माण झालाय. मोरणा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष बबनदादा वरंडे साहेब, हे पहा